टॅक्सी चालकांना केवळ सेवा पुरवठादार न ठेवता सहकारी संस्थेचे भागीदार बनवण्याचा उद्देश नमो सहकार टॅक्सी योजनेचा असून या माध्यमातून चालकांना स्वाभिमान, मालकी हक्क आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळणार असल्याचं प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी केलं आहे। देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था मुंबई आणि भारतीय जनता पार्टी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टॅक्सी चालक मालकांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। यावेळी आमदार संजय खिळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यावेळी डावखरे म्हणाले की या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक चालकाला संस्थेचे 5 शेअर्स देण्यात येणार असून तो सहकारी संस्थेचा सभासद आणि भागीदार बनेल। त्यामुळे संस्थेच्या भाग भांडवलात त्याचा थेट सहभाग राहील। चालकांना केवळ उत्पादनाचे साधन नव्हे तर संस्थेच्या धोरणात्मक निर्णयामध्ये सहभाग, समस्या मांडण्याचा अधिकार आणि व्यवस्थापनामध्ये प्रतिनिधित्वाचीही संधी मिळणार आहे। सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, लोकसहभाग आणि सामूहिक मालकी या उपक्रमाची वैशिष्ट्य असल्याचे सांगत ड्रायव्हर नाही भागीदार बना हा या योजनेचा मुख्य संदेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। खाजगी ॲग्रिगेटर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करून टॅक्सी चालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि निर्णयक्षम बनवण्याचा या योजनेचा उद्देश असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे।